आदित्य साहेब चषक 2022 मुख्य आयोजक विशाल गुप्ता आणि कंपनी नितीन शेट्टी, सिद्धार्थ सिंग, अतीत मसूरकर, जतीन वारंग, कृष्णा चव्हाण, साई प्रसाद मयेकर आणि रोहन पांचाळ. तर पहिला चेंडूवर गोल्डन डक बाद होऊन परततोय फलंदाज फरदीन काझी. सोनू बिंद याला मिळालेलं पहिलं यश. शॉर्ट आणि वाईट चेंडू होता. अप्परकट मारायचा प्रयत्न, मात्र टायमिंग अजिबात व्यवस्थित नव्हतं आणि सरळ सोपा झेल. मुंबईच्या क्रिकेटला चांगले दिवस परत येत आहेत. मुंबईची नाईट लाईफ सुरळीत परत एकदा हळूहळू रुळावर येत आहेत. नवीन फलंदाज बंटी बद्रिके, आकाश चिंद्र्याच्या जोडीला आणि आताच आपल्यामध्ये आपले आमदार सन्माननीय सुनील शिंदे साहेब यांचं आगमन होत आहे. आत्ताच त्यांचा वाढदिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये होता आणि अगदी लोअर परेल स्टेशन पासून ते वरळीपर्यंत जेव्हा तुम्ही येता त्यांचे वाढदिवसाचे बॅनर अजूनही झळकत आहेत. सुनील शिंदे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. सोनू बिंदी यांनी पहिला चेंडूवर गडी मिळवलाय. आकाश शिंदे यांनी आकाश दाखवलंय, फेकून दिला चेंडूच्या बाहेर. जसा एखादा लिंबू सरबतवाला हिरवा लिंबू रस काढून बाल्टीमध्ये फेकून देतो तसा त्या चेंडूला फेकून दिला. आकाश शिंदारी याने 6 धावा. सुस्वागतम सन्मान्य सुनील शिंदे साहेब. आपल्या वाढदिवसाचे भरपूर बॅनर पाहिले, त्यातलं एक सुंदर बॅनर कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. लोअर परेलला त्यागाचा अग्निकुंडातून निर्माण झालेलं रत्न अशी त्यात पोचपावती आहे त्या बॅनरमध्ये आणि खरंच आपण धन्य आहात. विधान परिषदेचं आपण जबरदस्त काम करत आहात आणि आम्हा सर्व वरळीकरांकडून आपल्यास कोटी कोटी शुभेच्छा आहेत. धावसंख्या 7, 1 बाद. सुंदर असा ऑन ड्राईव्हचा फटका, 1 धाव. बंटी बद्रिके आपलं खातं उघडतोय. धावसंख्या 8, 1 बाद. हजारोच्या संख्येने दर्शक अजूनही उपस्थित आहेत. उद्या कामाचा दिवस आहे, शुक्रवार आहे, मात्र आपले प्रेक्षक मित्र आपलं मॅनेज करतील असं समजायचं की आपण 9 ते 12च्या शोमध्ये पिक्चर बघायला गेलेलो. असे पण मुंबईकर 12च्या पुढे कधी झोपतच नाही. आता अजून एक मोठा फटका. आता हा तर आकाश नावाचा रॉकेटच लॉन्च केलाय, मात्र तो रॉकेट क्रॅश झाला आणि बाद होऊन परतावं लागतंय आकाश चिंदारी याला. सुंदर झेल. आकाश शिंदे या 7 धावा काढत बाद झालाय. कॅमेरा वर्क बघा, शेवटच्या क्षणापर्यंत आपला कॅमेरामॅनने त्या चेंडूला टिपलाय आणि जागेवर स्थिर उभे राहत हा झेल टिपण्यात आलाय. बाद होऊन परतलाय आकाश शिंदरिया. सोनू बिंद सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा एका षटकामध्ये त्याने 2 फलंदाजाला माघारी धाडलं होतं आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा पॉवर प्लेचा एकमेव षटकामध्ये 2 फलंदाजांना त्याने तंबू दाखवलाय. आता फलंदाजीसाठी उतरतोय श्रेयस कदम, ज्याच्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. क्राऊड फेवरेट म्हणजे चंद्रकांतजी, मला कधी कधी असं वाटतं जसं लेझर क्रिकेटमध्ये पब्लिक डिमांड करायची सलीम दुरानीला षटकार पाहिजे आणि तो मारायचा. जर सद्य परिस्थितीमध्ये असा एखादा फलंदाज मुंबईचा असेल तर नक्की त्यात श्रेयस कदमचं नाव आवर्जून घ्यावं लागते.
वॉट अ क्लासिकल बॅट्समॅन. आता या चेंडूला हुक करायचा प्रयत्न, झेल सुटलाय मात्र धावबादची संधी. खूप वेगाने धावत ती धाव पूर्ण केली आहे दोघांनी. झेल सुटला मात्र अंतिम सामन्यामध्ये अशी झेल सुटायला नाही पाहिजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9, 2 बाद. आताच आपल्यामध्ये शुभागमन झालंय सन्माननीय सुनील शिंदे साहेब यांचं. मेहनत, कर्तृत्व, प्रगल्भता आणि दूरदृष्टी असलेले नेते. प्रयत्न अगदी छान होता मात्र सोनूबिन परत एकदा एका षटकामध्ये आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 गडी बाद करणं म्हणजे हे मोठंच पराक्रम म्हणावं लागेल. नवीन षटक हाताळण्यासाठी आता येतोय आशिष कनौजिया. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आज हजर आहेत. हजारोच्या संख्येने लाईव्ह टेलिकास्ट बघतायत tenniscricket.inच्या यूट्यूब वाहिनीवर. लाईव्ह स्ट्रीमिंगमुळे हल्लीच्या तरुण पिढीमध्ये टेनिस क्रिकेट खूप लोकप्रिय झालंय. 15 लाख सबस्क्रायबर्स tenniscricket.inच्या यूट्यूब चॅनलला मिळणं म्हणजे हे आपल्या भारतासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या एक मराठी उद्योजकासाठी संतोष नाणेकरसाठी सुद्धा मोठी गोष्ट आहे. बिग अचीवमेंट. नवीन षटकातला पहिला चेंडू सरळ खेळलेत, स्ट्रेट ड्राईव्ह, 1 धाव. बंटी बद्रिके 3 चेंडू 3 धावा. श्रेयस कदम आता आपला पहिला चेंडू खेळणार आहे. मागील सामन्यामध्ये 5 षटकार होते त्याच्या बॅटमधून. 10 धावा, 2 गडी बाद. मारून दिला. आता याला थांबवणार तरी कोण. चेंडू मैदानाच्या बाहेर आणि अफलातून षटकार. अगदी शांत डोक्याने तो खेळतोय. कमालीची प्रसंगावधानता आणि केलेली पराकोटीची तपश्चर्या. कोलगेट ग्राउंडवर रात्री हा खेळाडू तुम्हाला सराव करताना बघायला मिळणार म्हणजे मिळणार. ज्याचा सराव चांगला आहे त्याचा खेळ नेहमीच चांगला राहणार. फक्त बायोडेटावर क्रिकेट खेळत चालत नाही, प्रूव्ह करावं लागते. आता चांगला चेंडू होता आशिष कनौजिया आणि भन्नाट वेगाने हा चेंडू टाकलाय. 2 युवा खेळाडू एकमेकांसमोर आहे. श्रेयस कदम एका बाजूला, आशिष कनौजिया. दोन्ही 20 ते 25 खेळाडू आहे. हे महत्वाची बाब आहे. धावसंख्या 16, 2 बाद. फुलटॉस चेंडू होता मात्र फुलटॉसच्या चेंडूवर फुलटॉस षटकार मारायचा विसरला फलंदाज आणि बायच्या रूपाने धाव. दोन बाद 17 धावा. मोठा फटका मात्र तेवढंच सुंदर प्रयत्न. ओ माय गॉड, दिस इज सेन्सेशनल. आपला पॉज दाखवतात आणि तिकडचे बघायचं आहे पंचांचा निर्णयाची आपण वाट पाहतोय. परंतु व्हॉट अ बॉडी बॅलन्स. रिव्ह्यू नाही आहे. खेळाडूंच्या माहितीसाठी रिव्ह्यू नसणार आहे. पंचांनी आउट दिलं तर आउट, नॉट आउट दिलं तर नॉट आउट. पंचांच्या निर्णयाची वाट आणि पंचांनी
काय फटका मारलाय, वज्र फटका. लंगडी फिल्डिंग पोझिशन होती. खेळ परत एकदा सुरू होतोय. दुसऱ्या षटकाची सांगता होणार आहे. 24 धावा 2 बाद. आशिष कनौजिया 14 धावा दिलेत. बंटी बद्रिके 5 चेंडू 10. श्रेयस कदम 3 बॉल 6. दोस्तों आप देख रहे हैं आदित्य साहेब चषक 2022 विशाल गुप्ता द्वारा आयोजित इस बढ़िया शो में स्कोर 2 ओवर 24 रन 24. भागीदारी 7 गेंदों में 16 रन की. फरदीन काजी 0 पर आउट हुए. उसके बाद आकाश सिंदरिया लौटे, लेकिन अब पारी में बड़ी शिद्दत के साथ मेहनत कर रहे हैं श्रेयस कदम और बंटी बद्रिके. नए ओवर की शुरुआत करते हुए राज सिंह के ओवर की पहली गेंद आसमान में उठा दिया बंटी बद्रिके ने, और बंटी बद्रिके का कैच वहां पर और आउट हो गए बंटी बद्रिके. आशीष कनौजिया के हाथ में आती हुई कैच और राज सिंह ने यहां पर कैच ले लिया. बिल्कुल गेंद के नीचे आए, अपने शारीरिक संतुलन को बरकरार रखा और ये विकेट. विकेट से भी बड़ी बात यह है कि डॉट बॉल रही, बिंदी गेंद. आज के दिन में 10वां मुकाबला खेला जा रहा है. पहले राउंड के तमाम मैच 6 ओवर के रहे, उसके बाद के 5 ओवर और फिर समय की कमी के कारण आयोजन समिति ने 4 ओवर का फॉर्मूला तय किया और ये वजह है कि हम इसको अब कुछ समय में अंजाम करने जा रहे हैं. कामयाबी का जामा पहनाते हुए तमाम कार्यकर्ता
इस बार पुल कर दिया है, मिस टाइम किया और यहां पर कैच होते होते रह गया। श्रेयस कदम को वहां लाइफ मिलती हुई। देखिए तीनों स्टंप खोलकर खड़े, अब ट्रिगर मूवमेंट किया और खेला। मोशन में आते हुए कमर के बल झुकते हुए कैच लेना आसान नहीं होता, मुश्किल कैच था, लेकिन अगर वो कैच हो जाता तो मेरे ख्याल से रॉयल फिरोज जो है ये विजय के करीब वाला लक्ष्य तक पहुंच जाते। 25 for 3। इस बार जड़ में की गई गेंद, ओहो, गेंद और बल्ला दोनों को चीरती हुई। राज सिंह सुनहरी जुल्फों वाला गेंदबाज। पच्चीस पर 3, तीसरा ओवर, 4 ओवर का मुकाबला है। हमारे विधायक सम्माननीय सुनील शिंदे साहब हमारे साथ उपस्थित हैं। अंतिम मुकाबला और प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी में हमारे साथ बने रहेंगे। इस बार हुक कर दिया है, क्लोज टू दी बॉडी खेला था, क्रीज में डीप जाकर 1 रन और 2 का मौका नहीं रहेगा क्योंकि श्रेयस कदम स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ 26 पर 3। Twenty-six for 3। इस बार फिर से मिस टाइम किया और ये कैच का सुनहरा अवसर हो। इस बार तो पूरा अपने आप को झोंक दिया था प्रशांत कोरगांवकर, क्राउड फेवरेट। वाकई में वर्ली स्पोर्ट्स क्लब की मिट्टी को उसने मैसेज भेजा, तेरी मिट्टी में मिल जावा, बिल्कुल मिट्टी में मिलता हुआ। और देखिए जब इस तरह पसीने से लथबथ शरीर में मिट्टी लगती है ना, उस मिट्टी की खुशबू के सामने सेट वेट जेट का डिओड्रेंट्री भी फेल हो जाता है। व्हाट अ डाइव। मैं वाकई में एक बार फिर से उन लोगों को सवाल पूछना चाहूंगा जो कहते हैं मुंबई का क्रिकेट खत्म हो गया, जो कभी हो ही नहीं सकता। मुंबई का क्रिकेट जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा। प्रशांत कोरगांवकर ने जो उम्मीदें जगाई है, जी हां, थर्ड अंपायर को रेफर किया गया है बीमर के लिए।
नो बॉल. यस, बीमरचा नो बॉल. नो बॉल है. आवाज देना थोड़ा सा. हेलो, थर्ड अंपायर ने नो बॉल दिया है. 28 for 3. प्रशांत कोरगांवकर ने लेकिन एक उम्मीद जगाई है चंद्रकांत जी. मुझे ऐसा लग रहा है कि अगले 2-3 सैटरडे संडे में उनके मोबाइल के ऊपर भी कई लोगों के फ़ोन आएंगे. ऐसा लग रहा है. शुभकामनाओं के लिए आएंगे. और ऐसा भी हो सकता है कि हमारे में से खेलिए इसके लिए भी आएंगे. 28 पर 3. एक मैच आपको पूरी दुनिया के सामने फलक पर लाकर रख देता है. यह क्रिकेट है. इस बार बल्ले का मोटा सिरा और फिरोज के हाथ से कैच छूटा. अब ये, लेकिन ये फ्री हिट की गेंद थी, ये अलग बात है. तीन ओवर 28 रन 3 विकेट. स्कोर को नियंत्रण में रखा गया है अब तक रॉयल फिरोज द्वारा. राज सिंह ने क्या बेहतरीन ओवर किया है. 1 ओवर 4 रन 1 विकेट. प्रशांत कोरगांवकर ने अपना फैन क्लब बना लिया है. देखिए वो जहां जहां जाते हैं दर्शक उनके दीवाने हो रहे हैं. अभी हमने देखा कुछ दिन पहले डेविड वार्नर जब टेस्ट मैच खेल रहे थे, उन्होंने एक स्टेप किया और पब्लिक उनकी दीवानी हो गई. प्रशांत कोरगांवकर यहां से इनाम तो लेकर जा ही रहे हैं, लेकिन साथ में दर्शकों का प्यार मोहब्बत, उनका आदर सत्कार भी लेकर जाएंगे जब वो बोरीवली जाएंगे. इस बार उठाया है. इस बार क्या श्रेयस कदम को जीवन दान मिलेगा? नहीं, इस बार जीवन दान नहीं मिलेगा. आशीष कनौजिया ने उनको लपक लिया और कदम आउट. 5 गेंदों में 8 रन बनाकर कदम आउट हुए और सागर रणपीसे का साथ निभाने के लिए अब नए बैटर को आना होगा. रॉयल फिरोज को मिलती हुई एक और सफलता. देखने वाली बात एक ये भी है कि देखिए मुंबई के खिलाड़ियों को प्रोत्साहन कब मिलेगा? जब इस तरह के टूर्नामेंट्स होंगे. आज वर्ली ने शुरुआत की है, हो सकता है कल बैंड्रा, फिर घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, सायन, हो सकता है गिरगांव. ऐसे टूर्नामेंट्स जब होते रहेंगे तो मुंबई का क्रिकेट आगे क्यों नहीं बढ़ेगा? पूरे हिंदुस्तान के टेनिस क्रिकेट का ध्वज धारक है मुंबई, और फ्लैग बैरर जिसको कहा जाता है. और इस वक्त भी बहुत अच्छे क्रिकेटर मुंबई शहर में मौजूद हैं. प्रणय का सामना करने के लिए तैयार है सागर रणपीसे. रणपीसे ने इस बार उसको बहुत आसानी से खेल दिया है बैकवर्ड ऑफ स्क्वायर, और ये लगता हुआ शानदार चौका. फुल टॉस गेंद थी, बड़े आसानी के साथ 103वां चौकार. 103 चौके लगे हैं. फुल टॉस गेंद थी, इसलिए आसानी से उसको टर्न किया था बिहाइंड द स्क्वायर. 32 पर 4. आखिरी ओवर. इस बार मानो गेंद के ऊपर अपना रबर स्टैंप लगा दिया सागर रणपीसे ने, और ये लगा बेहतरीन 6. 172वां 6. टप्पा खाते ही बल्ले को घुमा दिया था. 38 पर 4. 38 for 4.
अब बार शशि साटम ने वो 6 को दर्शाया। राहुल 11 के भूतपूर्व ओपनिंग बैटर चंद्रकांत शिंदे के साथ बल्लेबाजी करते हुए जिन्होंने राज कपूर मेमोरियल ट्रॉफी का खिताब जीता, ऐसे हमारे शशि साटम बॉलर एंड के अंपायर है। 38 पर 4। सागर क्रीज में अब देखिए कितना डीप चले गए थे और फिर से ऑन साइड पर खेल दिया है। नए बैटर है अयूब शेख। 39 फॉर 4। रॉयल फिरोज ने अब तक अच्छा काम किया है। बहुत अच्छा टीम वर्क आज देखने को मिला है रॉयल फिरोज का। खिलाड़ियों ने एक दूसरे का साथ भी निभाया है। गति परिवर्तन पर मात दी थी, वहां विकेट गिरना तय है। वसीम का थ्रो और अब प्रणय आउट करेंगे अयूब शेख को। स्ट्राइक सागर अपने पास रखना चाह रहे हैं। फरदीन काजी के आउट होते ही आकाश सिंदरिया ये भी आउट हुए। पारी चरमरा सी गई और जो स्कोर 55-60 के आसपास देखने को मिलना चाहिए था वो अब महज 39 रनों पर एक ज़बरदस्त वापसी कही जाएगी यहाँ पर रॉयल फिरोज की। और नए बैटर है राहुल जोगाड़िया। मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग का वो सुपर ओवर कौन भूल सकता है जो राहुल जोगाड़िया ने जिताया था ट्राइडेंट चेंबूर को। और यहां पर बोल्ड आउट कर दिया। तो ओवर समाप्त होने जा रहे हैं 4 और 4 ओवर में मैच जीतने के लिए रन चाहिए 40 10 के औसत से। और आखिरी 4 ओवर का रोचक ब्यौरा लेकर आपके सामने आ रहे हैं मेरे काबिल दोस्त चंद्रकांत शेटे। धन्यवाद। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। 11 क्रिकेट पंडित्स, जी हाँ, यह है फैंटेसी क्रिकेट का बाप। यहाँ पर है सबसे कम कमीशन। एंट्री फीस और टीम्स दोनों भी कम होती है और जीतने पर प्राइज भी बड़ा मिलता है। जैसे 50 रुपए में जीतो 2 करोड़ और 30 रुपए में जीतो 1 करोड़। और तो और 11 क्रिकेट पंडित पर कोई नहीं हारता, क्योंकि इनके टूर्नामेंट्स में होते हैं 100% विनर्स। और इसके बोनस लीग्स में आप बोनस अमाउंट यूज करके जीत सकते हैं रियल कैश। तो डाउनलोड करो 11 क्रिकेट पंडित ऐप और कम पैसे में जीतो ज्यादा। इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व हैं, इसकी आदत पड़ सकती है। कृपया जिम्मेदारी और अपने जोखिम पर खेलें। 50 लाख, 30 रुपए में 1 करोड़ और 50 रुपए में 2 करोड़। जी हाँ, अब आ गया है फैंटेसी क्रिकेट का बाप, जहां पे कम फीस, कम टीम्स और कम कमीशन
but big win. इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व हैं, इसकी आदत पड़ सकती है। कृपया जिम्मेदारी और अपने जोखिम पर खेलें। Comfy. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते। एका बाजूला जर पाहिलं तर राज गोठणकर त्यांच्याबरोबर प्रशांत कोरगावकर ही जोडी मैदानात दाखल झाली आपण पाहत आहोत। एका बाजूला जर पाहिलं तर प्रशांत कोरगावकर, दुसऱ्या बाजूला राज गोठणकर ही जोडी दाखल झाली आहे। 4 षटकांमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी। फायनल मॅच, टायटल मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कौतुक करावं लागेल आयोजकांचं, ज्यांनी खूप चांगलं आयोजन केले 2 दिवस या ठिकाणी आपण पाहतोय। आदित्य ठाकरे साहेब चषकाची फायनल मॅच आणि फायनल मॅचच्या दुसऱ्या डावाकडे जातोय प्रशांत कोरगावकर। पहिल्याच बॉलला हवेत जरूर आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि एक मोठा विकेट पहिल्याच बॉलवर आलाय। नाराज तर नक्की चाहते झाले असतील प्रशांत कोरगावकरच्या फलंदाजीचे। अख्खं अंग नक्कीच या ठिकाणी मातीने माखलंय, परंतु आजचा दिवस नक्कीच त्यांनी गाजवला, रात्र गाजवली, परंतु फायनल मॅचमध्ये पहिल्याच बॉल वर बाद होत आहेत। मोठा धक्का असणार आहे। कमी गतीने चेंडू टाकला होता आणि त्याला मात्र मनगडाच्या साह्याने मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी राहुल जोगाडेने एक सोपी कॅच घेतली। पहिल्याच बॉलवर विकेट आली। मॅचमध्ये चुरस पहिल्याच बॉलमध्ये येताना पाहायला मिळते। आशिष कनोजी येतात बॅटिंग करण्यासाठी। एका बाजूला जर पाहिलं तर आशिष कनोजी या दुसऱ्या बाजूला राज गोठणकर ही जोडी आहे। 40 धावा तसं पहिलं तर मोठं लक्ष नाही आहे, परंतु गोलंदाजी चांगली आहे। निलेशदादा बिंताडे 11 धनकवडी पुणे या संघाकडे। यावेळेला देखील बॉलला बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय, टप्पा पडतोय, बॉल बाहेर कट होतोय, जाईल थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने। दोनही चेंडू जर पाहिले तर खूप चांगले टाकले गेलेत आणि जी कमी धावसंख्या असताना जी गोलंदाजी पाहिजे ती गोलंदाजी या ठिकाणी होते। पहा, गवतावरून बॉल कट होतोय, थेट जाईल यष्टीरक्षक सागर यांच्या दिशेने। सागर रणपिसे 40 धावांचा पाठलाग करायचा आहे। हो हो, आणखीन एक अप्रतिम चेंडू या ठिकाणी टाकला जातोय। पंचांचा इशारा येतोय, खेळ बाद आहे।
विकेट मिळते या ठिकाणी. पहिल्याच षटकात जर पाहिलं तर 2 हादरे दिलेत इम्रोजने आणि चांगली ताकदवर बनली ही टीम. कारण एका बाजूला जर पाहिलं तर आज वरडी पॅकर या संघाला पराभूत केले, ज्यामध्ये कृष्णा उस्मान सारखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले होते. तदनंतर बलाढ्य रायगड संघाला या संघाने पराभूत केलं, त्यामुळे आणखी ऊर्जा प्राप्त झाली. त्यांची गोलंदाजी वसीम एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र कुठे धावेला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिली धाव येते धाव फलकावर, ज्यावेळेला आपण पाहू शकता अंतिम फेरीचा सामना. अंतिम फेरीचा सामना आपण पाहतोय आणि अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 2 विकेट माघारी परतल्यात. 1 रन धावफलकावर होताना पाहायला मिळते आणि या फायनल मॅचमध्ये हजारो क्रिकेटचे चाहते उपस्थित झालेत मुंबईच्या कानाकोपऱ्यातून ही मॅच पाहण्यासाठी, ही स्पर्धा पाहण्यासाठी. आणि ते देखील मंत्रमुग्ध झाले असतील हा क्रिकेटचा अप्रतिम खेळ पाहून. आणि टेनिस क्रिकेटचा हा जलवा आहे, जादू आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा टाकला गेला आहे खोलवर टप्प्याचा, त्याला कव्हरच्या दिशेने ढकललं, तिकडे एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. सुरुवात जर पाहिली तर निलेशदादा बिनताडे 11 धनकवडी पुणेच्या बाजूने होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकात जर पाहिलं तर केवळ 2 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण विकेटही माघारी पाटील. विशेष म्हणजे प्रशांत कोरगावकर माघारी परतलेत, तदनंतर राज गोठणकर माघारी परतले. वसीमच्या जोडीला आशिष कणोजे आहेत. क्षमता आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये. रॉयल फिरोज हा संघ आपण पाहतोय. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या रेषेत नव्हते आणि पहिली ओव्हर संपते. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 2 धावा झाल्या आहेत. 40 धावांचा पाठलाग करायचा असताना अजूनही 3 षटकांमध्ये 38 करायचे आहेत. ही की ओव्हर असेल गोलंदाजीसाठी. जर पाहिलं तर आता विक्रांतला आमंत्रित करण्यात आलं. विक्रांतने या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे, महत्त्वाची भरीव कामगिरी त्यांच्याकडून राहिली आहे. त्यामुळे ही मॅच, ही ओव्हर देखील तेवढीच महत्त्वपूर्ण असेल. 18 चेंडूंनी 38 धावांची आवश्यकता. मैदान छोटं आहे, कधी एखाद्या ओव्हरमध्ये 2-3 षटकार आले तर मॅचचं गणित बदलू शकतं. त्यामुळे फायनल मॅच अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांना उत्कंठ असेल, मॅच रंगेल. कारण जवळपास 12:30 वाजलेत, परंतु चारही बाजूला प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दी. कारण खूप लांब लांबवरून प्रेक्षक प्रवास करत इकडे आलेत ही मॅच पाहण्यासाठी, टेनिस क्रिकेटचं आयोजन पाहण्यासाठी. विशालजी गुप्ता यांचं विशेष कौतुक करू आम्ही, कारण ज्या पद्धतीने त्यांनी आयोजन, आदित्य साहेबांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी स्वतः आमदार सुनील शिंदे साहेब देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. अंतिम सामना, फायनल मॅच या ठिकाणी सुरू आहे वरळी स्पोर्ट्स क्लबच्या ग्राउंडवर. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे फरदीन काझी, एक युवा खेळाडू, मुंबईचा यंगस्टर. आणि आणखीन एक या टीमचा प्लस पॉईंट त्यांची फिल्डिंग देखील आहे, युवा आहे त्यांच्या टीममध्ये. तमाम मुंबईकर प्रेक्षकांना मात्र खुश करतो आहे त्या आपल्या खेळाच्या जोरावर एक खेळाडू. आणि पहा, स्वतःला बॅलन्स केलं, खूप चांगली कॅच, षटकारातून चेंडू खेचून आणला. आणि त्या ठिकाणी युवा, मुंबईचा युवा आहे हा फरदीन काझी. एका बाजूला जर पाहिलं तर वसीमच्या जोडीला आता अनिकेत शिंदे येत आहेत. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ते करत असताना दुसरी ओव्हर सुरू आहे. 3 विकेट माघारी परतलेले आहेत आणि 2 धावा झाल्या आहेत. पहा, संत गतीने धावसंख्या सुरू आहे.
हो हो, यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. ही खासियत आहे. वेगात चेंडू करतात, बॉलला फिरवतात, कधी बॉलला वळण घेणारा चेंडू आपण पाहू शकतो, कधी सरळ वेगात चेंडू जाताना पाहायला मिळतात. ही खासियत आहे विक्रांत चव्हाण यांच्या गोलंदाजीची. पहा, यावेळेला वेटिंगमध्ये होते, बॉल वळेल कदाचित, परंतु अगदी वेगात चेंडू थेट यष्टीरक्षक सागरेच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावर आहेत. हो, यावेळेला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पंच घोषित करतायत नो बॉल. नो बॉल आणि आता फ्री हिट देखील असेल. आता याचा ह्या फायदा या ठिकाणी कशा प्रकारे घेतला जातोय पाहायचं आहे. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल, 4वर जाईल ही धावसंख्या. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून एक 36 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. विक्रांत, वसीम, विक्रांत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. हो, यावेळेला बॉलला पुन्हा एकदा अपील केलं गेलं होतं. फ्री हिटचा चेंडू होता आणि आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. 15 चेंडूंनी 36 धावांची आवश्यकता. धावफलक जर पाहिला तर अगदी संत गतीने दुसरी ओव्हर सुरू आहे. एक नवीन टीम मित्र म्हणेल. दुसऱ्या बाजूला मी रॉयल फिरोज टीमचं कौतुक करेल. एका बाजूला जर पाहिलं तर या टीमचं देखील कौतुक करेल. मित्र म्हणेल, जेव्हा स्पर्धा होतील त्यावेळेला टीम वाढतील आणि या टीम मात्र ह्या मुंबईच्या क्रिकेटची एक नेहमीच खासियत राहिली. कोणतीही टीम कोणत्याही टीमला पराभूत करू शकते. हे मुंबईच्या क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. आज ते सिद्ध झालं आहे पुन्हा एकदा आणि दाखवून दिलं आहे. क्रिकेट मैदानात खेळणं खूप महत्त्वाचं असतं. मैदानात येऊन यावेळेला पुढे सरसावं स्ट्रोक खेळले. बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मितेश दरबार करतायत आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता. त्या प्रयत्न धावबाद. काही प्रेक्षक आपली जागा सोडायला लागलेत. हळूहळू घराच्या दिशेने प्रस्थान करावं लागलेत. परंतु एखाद दुसरा षटकार येईल ना, त्यावेळेला हे प्रेक्षक पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतील. अपेक्षा असेल. 4 विकेट माघारी परतल्यात. 5 धावा झाल्यात. यावेळेला टप्प्याचा बॉल होता, उसळी घेतलेला होता. पाहूया क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत का आणि इम्रोजने पकडली कॅच. 5वा धक्का. 2 ओव्हर झाले आहेत. 5 विकेट माघारी, 5 धावा झाल्या आहेत. अजूनही 35 धावांची आवश्यकता. हॅलो हॅलो सर्वांचं मनापासून धन्यवाद. यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होईल. याची सर्व क्रीडा रसिकांनी फक्त आपण 5 मिनिटात पारितोषिक वितरण आपण पार पाडणार आहोत. राहुल बॉलला फिरवतायत. पाठवलं यष्टीरक्षकाच्या दिशेने. अजूनही 11 चेंडूंनी 35 धावांची आवश्यकता. राहुल वाल्मिकी यांचा देखील मी या ठिकाणी उल्लेख करेल.
फोर्स स्ट्रायकर हा संघ त्यांच्या माध्यमातून चालवला जातो. आज या ठिकाणी आमचे अंपायर युवराज भालेराव इन ॲक्शनमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 दिवस 2 रात्र अंपायरिंग करतायत. मोठी गोष्ट आहे. राहुल, आणखीन एक चेंडू राहुलचा, पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि यानंतर असेल फ्री हिट. हो, आणखीन एक बॉल फिरवला जातोय की या टीमकडे खूप मोठी स्ट्रेंथ आहेत. मग सुरुवातीला जर पाहिलं तर धारदार गोलंदाजी करणारे आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाले इम्रोज खान. त्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळाले विक्रांत. आता राहुल जोगाडिया खूप मोठी बॉलिंग स्ट्रेंथ घेऊन देखील आलेत. आणि जणू काही या अगोदर देखील असंच पाहिलं होतं, बॅक टू बॅक बॉलच्या झेरॉक्स कॉप्या काढतायत की काय, अशा पद्धतीचे चेंडू त्यांच्या माध्यमातून टाकले गेले होते. आणि खूप चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर अगदी मंदावली आहे. प्रेक्षक देखील हळूहळू आपल्या जागा सोडू लागलेले आहेत. घराच्या दिशेने प्रयाण करतील. उद्या ऑफिसला जायचं आहे. मुंबईकर आहेत. किती तुम्ही मॅच पहा, दुसऱ्या दिवशी कामावर जावंच लागतं. नो बॉल आणि 34 धावांची आवश्यकता अजूनही आहे. परंतु एखाद दुसरा षटकार मॅचचं रंगत वाढू शकतो. प्रणय आणि मुक्तार आहेत, क्षमता आहे त्यांच्यामध्ये. परंतु या बॉलला समोरच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न राहिला. तिकडे एक धाव घेतली जाईल. 40 धावे असं वाटलं होतं हे आव्हान लिलया पार होईल, परंतु प्रशांतचं कुठेतरी पहिल्या बॉलवर आऊट होणं प्रतिस्पर्धी संघाच्या पथ्यावर पडताना पाहायला मिळालं. आणि तदनंतर या मॅचवर पकड मिळवताना पाहायला मिळाले ते म्हणजे निलेशदादा बिनताडे 11 धनकवडी पुणे. आणखीन एक बॉल त्याच पद्धतीने बॉलला फिरवलंय, वळवलंय राहुल जोगाडिया. नक्कीच मुंबईतील युवा खेळाडूंचा संच आहे. राहुल जोगाडिया 7 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. अगदी पहा फायनल मॅच दुसरा डाव जर पाहिलं तर एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. प्रतिकार होताना पाहायला मिळत नाही. फायनल मॅच यावेळेला फटका तरफसलाय. बॉल हवे, क्षेत्ररक्षक तिकडे पुन्हा फरदीन काझी मुंबईचा युवा. आणि चला औपचारिकता मॅचमधील 6 चेंडू आणि 33, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. प्रयत्न करावे लागतील.
औपचारिकतेच्या दिशेने ही स्पर्धा आता निघालेली आहे आणि गेली 2 दिवस रात्र सुरू असणारा क्रिकेटचा अप्रतिम सोहळा आपण या ठिकाणी पाहिला आणि हा सोहळा आता पूर्णत्वाकडे येताना पाहायला मिळतोय, ज्यामध्ये एक भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहिलं. काल जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे नामदार पर्यटन, त्याचबरोबरने पर्यावरण मंत्री, राजशिष्टाचार मंत्री, युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचं अधिकृत उद्घाटन झालं. तदनंतर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून 2 दिवस दर्जेदार क्रिकेट रसिकांनी पाहिलं. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक या ठिकाणी आले, क्रिकेटचा आनंद घेतला. आपापल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे चाहते देखील उपस्थित राहिले आणि 174 षटकार, 100 आणि फुलटॉस बॉलचं देखील आम्ही कौतुक करू, आयोजन कमिटीचं आम्ही कौतुक करू. उशिरा का होईना परंतु फटकेबाजी होऊ लागली आहे. मितेश दरबार यांच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि आता मॅच औपचारिकता, केवळ एक चेंडू चॅम्पियन ठरणार आहे. काही क्षणातच या 2 लाखाचं बक्षीस कोणाला मिळणार ते ठरवणारं क्षण. मुंबई मध्ये एक नवीन विजेता म्हणजेच निलेश दादा बिनताडे, 11 धनकवडी पुणे, अर्थात 4 स्ट्रायकर राहुल वाल्मिकी, सागर दादा असतील, निलेश दादा असतील, सचिन भाट, या सर्वांचं आम्ही अभिनंदन करू आणि ही स्पर्धा जिंकली जाते. एक मुंबई नगरीतील मोठी स्पर्धा चॅम्पियन होताना पाहायला मिळत आहेत. निलेश दादा बिनताडे, 11 धनकवडी पुणे, अर्थातच 4 स्ट्रायकर. अभिनंदन. सर नाही नाही नाही